गुड आफ्टरनून स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजीमधून. विद्यार्थी मित्रो, आपण बायोमॉलिक्यूल लेक्चर नंबर 4 मध्ये पोहोचलेले आहोत. बायोमॉलिक्यूल लेक्चर नंबर 4 मध्ये. तर आपल्यासमोर या ठिकाणी जर बघितला तर ॲम्युनो ॲसिडचं स्ट्रक्चर पाहायला मिळते. काय होतं? ॲम्युनो ॲसिडचं स्ट्रक्चर पाहायला मिळते. जर तुम्ही केमिकल इव्हॉल्युशन मिलर एक्सपेरिमेंट, मी काय सांगतो बघा, मिलर एक्सपेरिमेंटमध्ये आपण बघितलं किंवा केमिकल इव्हॉल्युशनमध्ये बघितलं तर ह्या ठिकाणी पहिला जो ॲम्युनो ॲसिड बनला होता त्याचं नाव होतं लायसिन आणि दुसरा बनला होता ग्लायसिन. म्हणजे पृथ्वीवर अर्थवर पहिला जो काही जीव बनला वॉटरमध्ये बनला, पण तो पहिला जो मॉलिक्यूल बनला होता त्याचं नाव होतं लायसिन अँड ग्लायसिन. तर बघा या ठिकाणी काय दिसतं बघा की पृथ्वीवर ॲम्युनो ॲसिड बनणे हिथून जीवनाची सुरुवात झाली असून म्हणूया. कारण ॲम्युनो ॲसिड बनलं, प्रोटीन बनलं आणि पहिला RNA बनला, म्हणून RNA वर्ल्ड सुद्धा काही वेळा म्हटलं जाते. तर ठीक आहे की आपल्या समोर दिसणारा ॲम्युनो ॲसिड कसा आहे बघा. तर असं म्हटलं जाते की कोणताही ॲम्युनो ॲसिड हा सबस्टिट्यूटेड मिथेन आहे. आता म्हणजे काय, मिथेन मध्ये असं असणार बघा, ह्याच्या चारही बॉलेन्सीला हायड्रोजन 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 हायड्रोजन. आता काय होईल बघा की एक हायड्रोजनच्या जागी ॲमिनो ग्रुप आला, ह्या हायड्रोजनच्या रिप्लेस केलं आणि आम्ही काय आणलं, ॲमिनो ग्रुप आणला. दुसरा हायड्रोजन काढला, तिथं कार्बॉक्स ग्रुप घेतला. त्यानंतर तिसरा हायड्रोजन जागी अल्काइल ग्रुप घेतला आणि असा बनला हा ॲमिनो ॲसिड. बघा समजलं का बघा, एव्हरी ॲमिनो ॲसिड इज अ सबस्टिट्यूटेड मिथेन. एक हायड्रोजनच्या जागी कार्बॉक्स ग्रुप, दुसऱ्या जागी काय केलं ॲमिनो ग्रुप आणि या ठिकाणी आर ग्रुप म्हणजे अल्कलाइल ग्रुप. अशा प्रकारे ॲमिनो ॲसिड बनला जातो. ओके, तर काय दिसते बघा आपल्याकडं बघा. तर काय असते, मी मगाच सांगतोय, हा काय आहे ॲमिनो ग्रुप. काय आहे ॲमिनो ग्रुप. हा काय आहे कार्बॉक्स ग्रुप. याला काय म्हटलं जाते आपण, कार्बॉक्स ग्रुप. आणि हा अल्कलाइल ग्रुप. ओके, तर काय केले ते बघा की एक आपल्याकडं एक टिपिकल ॲमिनो ॲसिड आहे. या टिपिकल ॲमिनो ॲसिडकडे जर तुम्ही पाहिला तर काय दिसायला तुम्हाला, ॲमिनो ग्रुप, कार्बॉक्स ग्रुप, व्हेरिएबल किंवा आर ग्रुप असा पाहायला मिळतोय. तर काय केले ते बघा, अल्फा कार्बन म्हणजे काय, एकाच कार्बनला ॲमिनो ग्रुप आणि कार्बॉक्स ग्रुप जमला असेल, जुळला असेल तर अशाला काय म्हणायचं, अल्फा कार्बन. अल्फा कार्बन म्हणजे काय, एकाला काय ॲमिनो ग्रुप जुळलाय, दुसऱ्याला काय कार्बॉक्स ग्रुप जुळलाय, तर अशा वेळेला कार्बनला अल्फा काय म्हणायचं, अल्फा ग्रुप म्हणायचं. तर आपल्या बॉडीमध्ये बघा 20 प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहेत. ते काय करतात, प्रोटीन तयार करतात. त्यांना म्हणतो मॅजिक 20. काय म्हणतो आपण, मॅजिक 20 शब्द वापरला जातो. तर 20 प्रकारचे जे ॲमिनो ॲसिड आहेत हे प्रोटीन सिंथेसिस करण्यास मदत करतात. त्यांना आपण म्हटलो मॅजिक 20. आता बघा जर तुम्ही विचार केला तर प्रत्येक ॲमिनो ॲसिडमध्ये इक्वलंट काय आहे, समान स्ट्रक्चर आहे ॲमिनो कार्बॉक्स, पण तो व्हेरिएशन जे मिळतंय ते अल्कलाइल ग्रुपमुळं. प्रत्येक ॲमिनो ॲसिड इज अ युनिक बिकॉज ऑफ वेअर आर व्हेरिएबल अल्काइल ग्रुप. बाकी सर्व ॲमिनोमध्ये कॉमन काय आहे, ॲमिनो आहे, कार्बॉक्स ग्रुप आहे, पण तो जो आर अल्काइल ग्रुप आहे, व्हेरिएबल ग्रुप आहे. आणि यामुळं प्रत्येक ॲमिनो ॲसिड तुम्हाला डिफरंट पाहायला मिळतोय. विद्यार्थ्यांनो, आता आपण काय करूया, आपल्या एनसीईआरटीकडे जाऊन थोडंसं वाचवायचा प्रयत्न करूया. ॲमिनो ॲसिड आर ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन ॲमिनो ग्रुप अँड ॲसिडिक ग्रुप सबस्टिट्यूटेड ऑन द सेम कार्बन अल्फा. आलं काय,
अल्फा कार्बन म्हणजे काय की असा एक ठिकाणी काय कार्बॉक्स ग्रुप आहे, दुसऱ्या ठिकाणी ॲमिनो ग्रुप आहे, एकाच कार्बनला जुळलेले आहेत. बघा, ॲमिनो ग्रुप, कार्बॉक्स ग्रुप एकाच कार्बनला जुळलं तर त्याला काय म्हणणार आपण, अल्फा कार्बन. आणि अशा ॲमिनो ॲसिडला अल्फा ॲमिनो ॲसिड म्हणतो. एव्हरी सबस्टिट्यूटेड इन मिथेन, काय म्हटलंय, प्रत्येक ॲमिनो ॲसिड हा सबस्टिट्यूटेड मिथेन आहे. कारण मिथेन काय आहे बघा, सी ही चारी बॅलन्स मध्ये काय आहे, हायड्रोजन 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 हायड्रोजन. एक काय केला, आर ग्रुप अल्काइल ग्रुप. एका ठिकाणी काय केलं, ॲमिनो ग्रुप, या ठिकाणी हायड्रोजन रिप्लेस केला, कार्बॉक्स ग्रुप. समजते ना विद्यार्थ्यांनो, बस समजत असेल. पुढे घेऊया. तर काय, दे आर 4 substituent group occupy 4 vacancy. कार्बॉक्स, ॲमिनो, हायड्रो आणि आर मीन्स व्हेरिएबल. तर सोपं आहे, अवघड नाही आहे. जर विचार केला तर बघा, एनसीईआरटी समोर ठेवा, वाचत राहा. दिस आर हायड्रोजन, कार्बॉक्स ग्रुप, ॲमिनो ग्रुप अँड व्हेरिएबल ग्रुप डिझाइन ॲज आर बेस्ड ऑन द नेचर ऑफ आर ग्रुप. आर ग्रुप म्हणजे अल्काइल ग्रुप. दे आर ॲमिनो ॲसिड, मेनी ॲमिनो ॲसिड. आर ग्रुपमुळं आम्हाला 20 प्रकारचं ॲमिनो ॲसिड पाहायला मिळतात. प्रत्येक ॲमिनो ॲसिडमध्ये अल्कलाइल ग्रुपमध्ये जो काही फरक आहे आणि यामुळे आम्हाला 20 ॲमिनो ॲसिड दिसतात. दोज ऑकर प्रोटीन. मग आपण म्हणतो ॲमिनो ॲसिड काय म्हणतात की ॲमिनो ॲसिडमध्ये 2 ॲमिनो ॲसिडमध्ये प्रोटीन बनण्यासाठी पेप्टाइड बॉन्ड बनला जातोय, पेप्टाइड बॉन्ड. आणि अशी जी चेन बनली जाते याला म्हणतो आपण प्रोटीन. एव्हरी प्रोटीन इज युनिक बिकॉज ऑफ द सिक्वेन्स ऑफ ॲमिनो ॲसिड. त्या प्रोटीनमध्ये ॲमिनो ॲसिडचा जो काही सिक्वेन्स आहे आणि यामुळे प्रत्येक प्रोटीन काय आहे तुम्हाला युनिक पाहायला मिळत आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे घेऊया. नेक्स्ट बघा. आता हे आहे आपल्या एनसीईआरटी मधील. एनसीईआरटी मध्ये काय म्हटलं जातं बघा, सिम्पलेस्ट ॲमिनो ॲसिड ग्लायसिन. ग्लायसिन हा सिंपल आहे, कारण का बघा, हा जो आर आहे रिप्लेस हायड्रोजन. अल्काइल ग्रुपमध्ये तुम्हाला काय दिसतोय, हायड्रोजन, म्हणून सिंपल दिसायलाय. इथं या ठिकाणी आर अल्काइल ग्रुपमध्ये काय दिसतोय तुम्हाला, मिथेन. आणि ह्या अल्काइल ग्रुपमध्ये काय दिसतंय, CH2OH पाहायला मिळतंय. म्हणजे प्रत्येक ॲमिनो ॲसिडमध्ये डिफरन्स काय दिसत असेल तर दिसणारा हा व्हेरिएबल, अल्काइल, आर ग्रुप. आणि हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाते बघा. म्हणजे याचा अर्थ सिम्पलेस्ट ॲमिनो ॲसिड कोण असेल, ग्लायसिन. ग्लायसिन इज द सिम्पलेस्ट ॲमिनो ॲसिड. आर ग्रुप in the proteinous amino acid called hydrogen. Amino acid is called glycine. R ग्रुप व्हेरियल ग्रुप मध्ये फक्त काय आहे, हायड्रोजन रिप्लेस केले आणि हा जो अॅमिनो ऍसिड बनलाय त्याचं नाव आहे ग्लायसिन. ग्लायसिन इज द सिम्पलेस्ट अॅमिनो ऍसिड. दिसते का बघा, बघा दिसायला का तुम्हाला. हा त्यानंतर ॲल्निन मध्ये काय झालंय, तर ह्या ठिकाणी बघा ॲल्निन मध्ये मिथाइल ग्रुप आहे. तर ॲल्निन मध्ये मिथाइल ग्रुप आहे. सेरीन मध्ये काय दिसायलंय, हायड्रॉक्स मिथाइल आहे, त्याला सेरीन म्हटले. द केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टी ऑफ ॲमिनो ॲसिड इसेन्शियल फॉर ॲमिनो ॲसिड. ती प्रत्येक या ठिकाणी ॲमिनो ॲसिडची जी काही केमिकल प्रॉपर्टी आहे ती काय आहे बघा, की प्रत्येक ॲमिनो ॲसिडकडे काय आहे, कार्बॉक्स ग्रुप आहे, ॲमिनो ग्रुप आहे आणि आर फंक्शनल ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. आणि आर मुळे, फंक्शनल ग्रुपमुळं की प्रत्येक ॲमिनो ॲसिड तुम्हाला वेगवेगळा डिफर पाहायला मिळते. बेस्ड ऑन द नंबर ऑफ ॲमिनो अँड कार्बॉक्स ग्रुप. ॲमिनो ॲसिड आणि कार्बॉक्स ग्रुपच्या नंबरनुसार ते ॲसिडिक असू शकतात, बेसिक असू शकतात, न्यूट्रल असू शकतात. ॲसिडिकचं एक्झाम्पल आहे ग्लुटामिक, विचारलं जातंय ग्लुटामिक. बेसिक आहे लायसिन आणि न्यूट्रल आहे व्हॅलिन. सिमिलरिटी, दे आर ॲरोमॅटिक ॲमिनो ॲसिड. ॲरोमॅटिक ॲमिनो ॲसिड म्हणजे रिंग फॉर्म. जर ॲमिनो ॲसिड जर रिंग फॉर्म मध्ये येत असेल तर त्याला काय म्हणायचं,
ॲरोमॅटिक आणि एक्झाम्पल आहे टायरोसिन फिनाइल अॅल्निन ट्रिप्टोफॅन. टायरोसिन फिनाइल अॅल्निन अँड ट्रिप्टोफॅन. A particular property of amino acid is ionizable natural NH2 and carbox. बघा ही अॅमिनो ऍसिडची जी प्रॉपर्टी आहे तो ॲमिनो हे ॲमिनो आहे लक्षात ठेवा, हे कार्बॉक्स आहे हे ठरवते. आता एक तुम्हाला लक्ष देण्याची गोष्ट आहे, थोडं लक्ष देत आहे का बघा, छान वाटेल आपल्याला. तर काय झालंय बघा की बघा तर काय केले जाते बघा की याचा अर्थ एक आपल्याला माहिती आहे जो हायड्रोजन आयन रिलीज करतो, जो हायड्रोजन आयन रिलीज करतो त्याला काय म्हणणार आपण, ऍसिड. जो हायड्रोजन आयन रिलीज करतो तो ऍसिड. जो हायड्रॉक्स मी काय म्हणतो बघा हायड्रॉक्स आयन रिलीज करतो तो काय असणार, बेस. बरोबर आहे. तर बघा या ठिकाणी की एक वाक्य दिलंय, इन सोल्युशन डिफरंट पीएच स्ट्रक्चर ऑफ अॅमिनो ऍसिड चेंज, की वेगवेगळ्या पीएच मध्ये अॅमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर चेंज होते. या ओळीचा अर्थ समजवण्यासाठी जर लक्ष द्या तर मी काय म्हणतो बघा की माझ्याकडे काय आहे, एक अॅमिनो ऍसिड आहे म्हणजे हा असा धरूया, हा त्याचा आर, हा त्याचा कार्बोक्स, हा त्याचा ॲमिनो आणि हा प्लेन हायड्रोजन. हे काय झालं आपला अॅमिनो ऍसिड. आता अॅमिनो ऍसिडला काय होते की कार्बॉक्स ग्रुप आहे, ॲमिनो ग्रुप आहे, हे डिफर वेगवेगळ्या पीएच मध्ये वेगवेगळ्या मीडियम मध्ये डिफर काम करतात. समजा माझ्याकडे या ठिकाणी अल्कली मीडियम आहे, हे माझ्याकडे आहे, यामध्ये हे अल्कली मीडियम आहे आणि या अल्कली मीडियम मध्ये हे माझं काय आहेत, ॲमिनो ऍसिड आहेत. हे काय आहे, ॲमिनो ऍसिड आहे. अल्कली मीडियम आहे, मीडियम कुठला आहे, अल्कली मीडियम आहे. लक्षात ठेवा मी काय लिहितोय बघा, अल्कली मीडियम. आता अल्कली मीडियम मध्ये तुम्हाला काय असणार, हायड्रॉक्स पायल मिळणार, यात OH हायड्रॉक्स ग्रुप असणार. आता यावेळी अॅमिनो ऍसिडचा, आता यावेळी मी काय बोलतोय बघा, यावेळी अॅमिनो ऍसिड मधला जो कार्बॉक्स ग्रुप आहे, अॅमिनो ऍसिडचा जो कार्बॉक्स ग्रुप मधला जो हायड्रोजन आहे तो ह्याच्याकडे येतोय, दोघ जण कंबाईन होतात आणि H2O वॉटर मॉलिक्यूल बनतोय. परत एकदा बघा, मीडियम अल्कली आहे, मीडियम अल्कली असेल तर त्याच्याकडे OH हायड्रॉक्स ग्रुप आहे. यावेळी अॅमिनो ऍसिड मधला जो कार्बॉक्स मधला जो हायड्रोजन आहे तो OH बरोबर कंबाईन होतो, क्रिया करतो आणि एक वॉटर मॉलिक्यूल तयार करतो. आता यामुळे काय होणार, इथला हायड्रोजन गेल्यामुळं इथं निगेटिव्ह चार्ज आला की नाही, म्हणजे इथं बिहेवियर बदललं, पीएच बदललं, मीडियम अल्कली ठेवलं तर मिथेन जो आहे जो अॅमिनो ऍसिड जो आहे तो या ठिकाणी बिहेवियर बदलतो, कार्बॉक्स ग्रुप मधला हायड्रोजन OH बरोबर कंबाईन होतो आणि वॉटर मॉलिक्यूल तयार करतो. आता मी सेम हेच ठेवतो मीडियम. आता मी काय करतो, ऍसिडिक, बघा मी पुरं आहे असं करतो, मी इथं H पाहिजे ना, इथं H लिहिलं. आता मी काय करतोय की मीडियम जे आहे ऍसिडिक मीडियम आहे माझ्याकडं. आता माझ्याकडे काय आहे, ऍसिडिक मीडियम आहे. आता या ऍसिडिक मीडियम मध्ये मी काय केलं, हे अॅमिनो ऍसिड इथे ठेवलं. तर ऍसिडिक मीडियम मध्ये काय असणार, हायड्रोजन. इथे काय असणार, जास्त हायड्रोजन असणार. आता यावेळी हा जो हायड्रोजन जो आहे तो पुन्हा बरोबर क्रिया करतोय माहिती काय, अॅमिनो बरोबर क्रिया करतोय, ह्याच्याबरोबर क्रिया करतोय आणि NH3 बनला. जर तुम्ही मीडियम ऍसिडिक ठेवला, ऍसिडिक मीडियम मध्ये हायड्रोजन असणार आणि हा जो हायड्रोजन आहे अॅमिनो ग्रुप बरोबर क्रिया करणार आणि NH3 बनला. बिहेवियर चेंज झालं का नाही बघा. इन सोल्युशन डिफरंट पीएच द स्ट्रक्चर ऑफ अॅमिनो ऍसिड चेंज. आता समजलं असेल, समजते. प्रयत्न केलं तर एनसीईआरटी वाचणं म्हणजे नुसतं धाड वाचणं नाही, तर हे वाचून समजून घेणं. हा झालं बघा. मगाचं तुम्हाला मी सांगतोय A B चं काम मी मगाशी सांगितलं आहे, बरोबर आहे.
आता या ठिकाणी एक दुसरे काही इमेज आहे, एवढं लक्षात ठेवा. तर काय दिले बघा, तर काय होते, प्रत्येक अॅमिनो ऍसिडची मी काय म्हणते, इच अँड एव्हरी अॅमिनो ऍसिड इट हॅज अ पर्टिक्युलर पीएच व्हॅल्यू. प्रत्येक अॅमिनो ऍसिडची एक पर्टिक्युलर पीएच व्हॅल्यू असत्या, पर्टिक्युलर पीएच व्हॅल्यू असत्या. आणि ह्या पीएच व्हॅल्यू मध्ये काय होते माहिती काय, की कार्बॉक्स ग्रुप, हा दिसते काय कार्बॉक्स ग्रुप, या कार्बॉक्स ग्रुप मधला हायड्रोजन अॅमिनो ग्रुपला जाऊन कंबाईन होतो. कार्बॉक्स ग्रुप मधला हायड्रोजन बघा, इथला हायड्रोजन काय होतोय, अॅमिनो ग्रुपला होतोय. दिसत नसेल तुम्हाला मुलांनो, हा 3 आहे बघा, 3 दिसाल काय, म्हणजे कार्बॉक्स ग्रुपचा हायड्रोजन अॅमिनो ग्रुपला मिक्स होतोय. आणि या ठिकाणी एक ठिकाणी निगेटिव्ह आणि एक ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज येतोय. याचा अर्थ इट बिहेव डायपोल बघा, इथं निगेटिव्ह दिसायला, इथं पॉझिटिव्ह आहे, 2 पोल दिसतात, म्हणजे डायपोल तयार दिसायलाय. आणि हे ज्या पीएच मध्ये घडतंय, हे पर्टिक्युलर पीएच मध्ये घडतंय, त्याला म्हणायचं आयसो इलेक्ट्रिक पीएच. प्रत्येक अॅमिनो ऍसिडची एक पीएच व्हॅल्यू असत्या, त्या पीएचला आयसो इलेक्ट्रिक पीएच म्हणतात. या पीएच व्हॅल्यू मध्ये कार्बॉक्स ग्रुपचा जो हायड्रोजन आहे अॅमिनो बरोबर कंबाईन होतो. यामुळे एक ठिकाणी निगेटिव्ह, एक ठिकाणी पॉझिटिव्ह पोल बनला जातो, डायपोल बिहेव केले जाते. आणि अशा फॉर्मला ज्युटेरनिक आयन म्हणायचं. काय म्हणायचं, ज्युटेराइन आयन किंवा ज्युटेरनिक फॉर्म म्हणायचं. समजते का बघा, हे झालं एनसीईआरटी मध्ये दिलेली एक इमेज मधलं बघायला आपण. तर आता बहुतेक दिसते का नाही माहित नाही आपल्याला. नॉन पोलर, आता पोलर नॉन पोलर माहिती आहे का बघा. तर काय होते बघा, की अॅमिनो ऍसिड जे आहे या ठिकाणी नॉन पोलर अॅमिनो ऍसिड कुठले आहेत, ही जी लिस्ट दिल्या बघा. आतापर्यंत जे काही वाचलो ते नोटबुक मध्ये लिहायचं आहे. द अॅमिनो ऍसिड हॅव ऍसिडिक प्रॉपर्टी ड्यू टू कार्बॉक्स. अॅमिनो ऍसिड हॅव बेसिक प्रॉपर्टी ड्यू टू अॅमिनो ग्रुप. द अॅमिनो ऍसिड हॅव बेसिकली सबस्टिट्यूटेड मिथेन based upon R group. They are many type of amino acid. प्रत्येक अॅमिनो ऍसिड मध्ये जो आर ग्रुप आहे, आणि यामुळे काय होणार, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं अॅमिनो ऍसिड पाहायला मिळेल. ठीक आहे. द प्रॉपर्टी ऑफ अॅमिनो ऍसिड आर डिपेंड अपॉन द, मगाशी सांगितलं अॅमिनो अँड कार्बॉक्स, मगाशी दाखवलं मी तुम्हाला डिफरंट पीएच मध्ये, की अॅमिनोचं स्ट्रक्चर जे आहे डिफरंट बिहेवियर करायला आहे, बरोबर आहे. इन सोल्युशन द डिफरंट पीएच स्ट्रक्चर ऑफ अॅमिनो ऍसिड चेंज. अ पर्टिक्युलर पीएच अॅमिनो ऍसिड फॉर्म, त्याला म्हणायचं ज्युटेराइन आयन. आणि त्या पीएचला म्हणतोय आयसो इलेक्ट्रिक पीएच. हा ज्युटेराइन बघा, ह्याचा ज्युटेराइन आयन कसा आहे बघा. इथला जो हायड्रोजन होता तो कोणाला मिळाला, इथं मिळाला. ह्याला म्हणायचं ज्युटेराइन आयन. ग्लायसिन पाहिजे लिहून घ्या आपण. ग्लायसिन इज द सिम्पलेस्ट अॅमिनो ऍसिड बिकॉज इट इज द रिप्लेस. इथं जो आर ग्रुप आहे, अल्काइल ग्रुप आहे, रिप्लेस बाय हायड्रोजन. आर ग्रुप अल्काइल ग्रुप मध्ये केवळ तुम्हाला हायड्रोजन फॉर्म मध्ये दिसतोय. ओनली सिमेट्रिक अॅमिनो ऍसिड. विचारला जाईल सिम्पलेस्ट अॅमिनो ऍसिड कुठला आहे, ग्लायसिन, कारण तिथं आर ग्रुप मध्ये काय आहे, हायड्रोजन फॉर्म मध्ये आहे. The proline hydrox amino acid placed on NH2 and 2 group present, so the imino जर अॅमिनो मी काय म्हणाले, अॅमिनो ग्रुपच्या ऐवजी इमिनो ग्रुप आला, इमिनो ग्रुप आला तर अशाला म्हणायचं इमिनो ऍसिड. प्रत्येक अॅमिनो ऍसिड मध्ये काय आहे, बरोबर आहे, इम्युनो ग्रुप आहे. आता इम्युनो ग्रुप जर रिप्लेस झाला असेल तर अशा वेळी आपण काय म्हणते, ऑल दोज अॅमिनो ऍसिड विच फॉर्म प्रोटीन ऑलवेज.
जे प्रोटीन बनवणारं जे काही ॲम्युनो ॲसिड असतात ते काय असतात, यल असतात, यल आयसोमेअर. हां, ठीक आहे. प्रोटीन कसं बनलं जाते बघा, हा ॲम्युनो ॲसिड आहे, हा ॲम्युनो ॲसिड आहे आणि या दोघांच्या मध्ये बघा पेप्टाईड बॉन्ड आहे. दोन ॲम्युनो ॲसिडमध्ये पेप्टाईड बॉन्ड बनले जात्या आणि याची एक मोठी चेन बनली जाते, त्याला म्हणतात पॉलीपेप्टाईड. तर ॲम्युनो ॲसिड टाईप ऑफ बघा, ॲम्युनो ॲसिड नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. न्यूट्रल आहे, ग्लायसिन, ॲल्निन, व्हॅलिन, ल्युसिनायझिन, आयसोलेझिन. ॲसिडिक ॲम्युनो ॲसिड ॲस्पॅर्जिन, ग्लुटामिन. बेसिक ॲम्युनो ॲसिड अर्जिन, लायसिन. इम्पॉर्टंट एक ॲम्युनो ॲसिड आहे मिथोनिन आणि सिस्टीन, यामध्ये सल्फर पाहायला मिळते. मिथोनिन काय आहे, कोड आहे AUG. प्रत्येक प्रोटीनची सुरुवातीला पहिला ॲम्युनो ॲसिड तुम्हाला मिथोनिन दिसणार. परंतु मिथोनिन आणि सिस्टीनमध्ये वैशिष्ट्य काय आहे की ह्याच्यामध्ये सल्फर आहे, सल्फर. अल्कोहोलिक ॲम्युनो ॲसिड सेरिन अँड थेरिन्स. IMP ॲरोमॅटिक म्हणजे रिंग फॉर्म, RING रिंग फॉर्म ॲम्युनो ॲसिड आहे फिनाइल टायरोसिन, ट्रिप्टोफेन. हेट्रोसायक्लिक आहे प्रोलिन, हिस्टिडीन. ओके, थोडी इन्फॉर्मेशन जास्त आहे, लक्षात ठेवा. अकॉर्डिंग टू हॉपकिंग ॲनिमल कॅनॉट सिंथेसिस 7 ॲम्युनो ॲसिड. ॲनिमल आहेत 20 पैकी 7 ॲम्युनो ॲसिड बॉडी तयार करू शकत नाही. ॲनिमल म्हणजे ह्युमन बिंग नव, सर्व देणार. ॲनिमल काय करतात, 20 ॲम्युनो पैकी 7 ॲम्युनो ॲसिड त्यांची बॉडी तयार करू शकत नाही, अशानं म्हणायचं इसेन्शियल ॲम्युनो ॲसिड. त्यांची नावं दिल्यात, वाचून काढा. आता ह्युमन द ॲम्युनो ॲसिड थेरिन इज नॉट. जे अडल्ट ह्युमन आहे तो थेरिन नावाचा ॲम्युनो ॲसिड तयार करू शकत नाही. म्हणजे ह्युमनचा विचार केला तर एक ॲम्युनो ॲसिड वाढला, 7च्या जागेला की त्याला 8 नंबर झाला. पण चिल्ड्रनचा विचार केला तर अर्जिनिन अँड हिस्टिडीन ती बॉडी बनवू शकत नाही. म्हणजे चिल्ड्रनचा विचार केला तर 2 म्हणजे झाले 10. चिल्ड्रन 10 ॲम्युनो ॲसिड बनवू शकत नाहीत. अडल्ट 8 ॲम्युनो ॲसिड बनवत नाहीत. ॲनिमल 7 ॲम्युनो ॲसिड बनवू शकत नाहीत. फॉर द फॉर्मेशन ऑफ प्रोटीन चेन ॲम्युनो ॲसिड जॉईन टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड IMP किंवा CONH. 2 ॲम्युनो ॲसिडमध्ये कोणता बॉन्ड बनतो हा कॉमन एंट्रन्स मधला मेडिकल एंट्रन्स नीटचा प्रश्न असतोय. 2 ॲम्युनो ॲसिडमध्ये काय होते, पेप्टाइड बॉन्ड बनतंय आणि अशा प्रकारे एक पॉलीपेप्टाइड चेन बनते आणि प्रोटीन. समजा हा आणि हा, आणि यावेळी काय होते बघा की वॉटर मॉलिक्यूल रिलीज होते. लक्षात ठेवा, मोनोमेअर 2 मोनोमेअरला जोडण्यासाठी काय होते, एकतरानंतर H2O वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडते. बरोबर आहे. जर तोडायचं असेल तर, जर यांना मोनोमरमध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे कॉम्प्लेक्स फूडला सिंपल फॉर्ममध्ये जर तोडायचं असेल तर वॉटर मॉलिक्यूलला ॲड करायला पाहिजे. काय करायला पाहिजे, वॉटर मॉलिक्यूलला ॲड केलं पाहिजे. चला ठीक आहे, तुमचं बघायला. तर या ठिकाणी मी सांगायचं मॉलिक्युलर बेसिस 12वीचा जो भाग आहे 12 मधला की मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सीमध्ये भाग आहे. तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रत्येक प्रोटीन चेनची सुरुवातीला AUG असते, याला इनिशिएट कोडॉन म्हणतात. आणि प्रोटीन चेन थांबवण्यासाठी 3 कोड काम करतात, UAA, UAG, UGA. याला म्हणतो आपण स्टॉप कोडॉन. प्रोटीन चेन काय होत्या, स्टॉप होत्या. इथं प्रोटीन चेनची सुरुवात होत्या. हे 12वीमध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्सीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे 2017-18 मध्ये बघा पेपर काढून हे प्रश्न विचारला होता. प्रोटीन चेनची सुरुवात होताना पहिला जो ॲम्युनो ॲसिड असते त्याचं नाव आहे मिथोनिन. AUGचा अर्थ काय आहे, कोड आहे तो. कशाला कोड करणार, मिथोनिन. आणि ज्यावेळी प्रोटीन चेन एंड होणार
बघा कसं असणार बघा, तुम्ही या ठिकाणी रेल्वे बघितल्या काय, रेल्वे बसला पण आहोत आपण. तर रेल्वेला काय असते, पहिला असतो इंजिन असते. हा रेल्वेचा काय आहे समजा इंजिन आहे, इंजिन. आणि याच्या मागं काय आहेत बघा, सगळं डबा आहेत. याच्या मागं काय आहेत, सगळं प्रवासी डबा आहेत समजा 1 2 3 4. आणि शेवटचा एक डबा आहे समजा, हा एक डबा आहे. इथे इंजिन काय होत्या, आपल्या रेल्वे संपत्या. म्हणजे प्रत्येक जे इंजिन आहे त्याला काय म्हणूया आपण, AUG. म्हणजे प्रोटीन जे ज्यावेळी सुरुवात होणार काय तुम्हाला AUG दिसणार. आणि ज्यावेळी तिची प्रोटीन चेन संपणार तर ह्यातला एक 3 पैकी एक कोड असणार. समजा मी म्हटलं UAA. बघा प्रोटीन थांबलं की नाही, ह्याच्या पुढे रेल्वेची थांबली. हे रेल्वेचे इंजिन आहे, हे डबा आहे. आणि अशा प्रकारे काहीतरी हिंट लावा. मग या 3 पैकी कोण पण असू शकते. UAA, UAG, UGA. याला नॉनसेन्स कोडॉन म्हटलं जाते, स्टॉप कोडॉन म्हटलं जाते. बरोबर आहे. जरा प्रयत्न केला तर येत जाईल. बार ट्रिप्टोफॅन इज अ प्रिकर्सर ऑफ न्यूरो ट्रान्समीटर. आता हा जो भाग आहे तुम्हाला या ठिकाणी नर्व सिस्टममध्ये, आपली नर्व सिस्टम आहे, न्यूरॉन सेल जे असते तुम्हाला माहीत असेल, असं वेळा वाकडे न्यूरॉन सेल असते, हा त्याचा एक्झॉन असते. आणि मसलला काय करतोय, तो जॉईंट होते. मसलला जॉईंट, हे मसल आहे समजा, मसलला जॉईंट असताना काही केमिकल रिलीज केले जाते, त्याला न्यूरो ट्रान्समीटर केमिकल म्हटलं जाते. आता याचा काय संबंध आहे, तर ट्रिप्टोफॅन प्रिकर्सर ऑफ न्यूरो ट्रान्समीटर सिरोटोनिन. सिरोटोनिन हा ट्रिप्टोफॅन पासून बनलाय आणि प्रोफायरिन हा ग्लायसिन पासून बनलाय. एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर बघा हे जर वाचून करताय बघा या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी काय केलं जाते की अॅमिनो ऍसिडचा विचार केला ओव्हरऑल तर वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. तर या ठिकाणी वेगवेगळ्या डिसऑर्डरवर यूज केला जातो. ओके.